सो हे गाईज वेलकम बॅक टू ब्लॉग. जसं की आफ्टर ब्लॉगमध्ये सांगितलं आमची तिरुपतीची ट्रिप चाललेली आहे. तर रेडी वगैरे होऊन आधी 5 वाजता स्कूलमध्ये ड्रॉप करून 6ची गाडी सांगितल्याप्रमाणे आम्हाला होती आणि पटापट सगळं आवडलं आणि उशीर झाल्यामुळे साहेब काय फ्रेश झालेला आहे. साहेब त्यांना काय उत्साहच नसतो त्यामुळे ते तसेच निघले. असो त्यानंतर ट्रेनमध्ये बसलो आणि आधीला चोळीची खूप मस्ती चालू होती. खूप सर्दी तर झाली आणि तरीही आम्हाला आईस्क्रीम खायचा नाद. जरा बसलो त्या गाडीमध्ये की आईस्क्रीम आलं, थंड आलं, हे आलं, ते आलं, थंड पाणी आलं. तर ते वगैरे घेऊन आम्ही मस्त एन्जॉय केली मुलांनी. आणि संध्याकाळी पुण्याला पोचायच्या आधीच पिझ्झा ऑर्डर केला होता. तिकडे काय कोणाचं काही असू दे, कुठं जायचं असू दे, पिझ्झा खाल्ला. माझा आनंद तिथेच संपला. आणि महाराष्ट्राच्या बाहेर जायचं म्हटलं तर खूप डिफिकल्ट काम आहे बाबा. त्यानंतर जरासं खाऊन वगैरे झोपला तर सकाळचा व्ह्यू बघू शकता. मस्त छान वाटत होतं. आणि भाई कसमसे तिकडचा व्ह्यू एवढा खतरनाक लागायला. फ्रेश वगैरे झाले, कपडे चेंज केले आणि चहा घेतला कारण की खूप बोर होत होतं मला. त्यानंतर आम्ही रेणुगुंटा स्टेशनवरती उतरलो. तिकडनं पण आम्हाला खूप पायी जायचं होतं आणि पाय पण भाजत होते माझे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच तिरुपतीच्या. सो बाय.